आपण सर्वजण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी सर्वाधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि सगळ्यात जास्त प्रभावी अर्थमंत्रीपद भूषवलं त्या आदरणीय दादांना आदराची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. काल सकाळी 9 वाजता मला डॉक्टर ताराचंद कराळ यांचा फोन आला. मी मुंबईला होतो. डॉक्टर म्हणाले अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला असं कळालंय. मला वाटलं ॲक्सिडेंट झाला म्हणजे बायरोडे येणार असतील, छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असावा. मी माझ्या मुलाला अपूर्वाला सांगितलं, बघ जरा चौकशी कर. टीव्ही लावला आणि त्यावेळेला सांगितलं की विमान कोसळलं. एका बाजूला विमान जळत होतं आणि बहुतेक सगळ्या चॅनेल्स 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेलं असे कुठे बातम्या देत होते. मला कुठंतरी चुकीचं वाटलं की एका बाजूला विमान कोसळलंय आणि ते विमान जळतंय, त्याचे तुकडे झाले, आणि दुसऱ्या बाजूला टीव्हीची निवेदिका सांगते बातमीमध्ये की 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेले. पण काही वेळातच इंग्रजी चॅनलला मी चेंज केलं, त्यातूनही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी कळाली. क्षणभर आपण काय ऐकतोय याचं भान राहिलं नव्हतं. अजितदादा एक शक्तिशाली माणूस, एक शब्दाचा माणूस, पंक्च्युअल माणूस अपघातामध्ये जातोय हे न पटण्यासारखी गोष्ट होती. तातडीनं माझ्या लक्षात आलं, साधारण 1999च्या दरम्यानची गोष्ट. मी कारखान्याचा चेअरमन होतो. आमदार दिलीपराव, मी आणि अजितदादा आम्ही गावावरून मुंबईला जात होतो माझ्या मर्सिडीज गाडीमध्ये. आम्ही तिघे गप्पा मारत जाताना माझ्या ड्रायव्हरने काहीतरी ओव्हरटेक केलं. दादांनी त्याला इतकं सुनावलं की गाडी कशी चालवायला पाहिजे, कसे करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याला खूप मोठा उपदेश दिला. म्हणजे प्रवासामध्ये गाडी कशी चालवावी याची दक्षता घेणारे दादा एका प्रवासाच्याच अपघातामध्ये गेले. किती मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव. आपण बरेच जण म्हणतो की ही बातमी चटका लावणार आहे, चटका लावणारी नाही तर हृदय पेलावून टाकणारी ही बातमी होती. दादांचा माझा तसा दिलीपरावांच्यामुळे खूप जुना परिचय. मला आठवत आहे, पवारसाहेब मुख्यमंत्री होते, दिलीपराव पहिल्यांदा निवडून आले होते. आमदार 90च्या दरम्यानची गोष्ट असावी. वर्षा बंगल्यावर आम्ही गेलो होतो. पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला पहिल्यांदा मी अजित पवारांना तिथं बघितलं. त्यावेळेला एक पठाणी ड्रेस घालायची फॅशन असायची. दिलीपराव आम्ही दोघं वर्षा बंगल्याच्या बाजूला कुठेतरी चर्चा करत असताना दादा तिथं आले आणि सांगितलं, दिलीपराव मला पास पाहिजे, मला मंत्रालयात जायचं. मला आश्चर्य वाटलं, कारण त्यावेळेला आमदारांचाच पास लागायचे. पण त्यानंतर आज त्या गोष्टीची आठवण झाल्यानंतर हसायला येतं की संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार, महाराष्ट्राचं अर्थकारण सांभाळणाऱ्या व्यक्ती पूर्वीच्या काळामध्ये आता किती मोठा बदल झालेला आहे. मी अनेक राजकारणी पाहिले केंद्रामध्ये, राज्यामध्ये, अगदी अटल बिहारी वाजपेयी पासून
सगळ्यांच्या बरोबर काम केलं, सगळ्यांच्या बरोबर राहील. पण असा राजकारणी कधीही फोटोग्राफीसाठी किंवा शोसाठी किंवा कुठेतरी पोज देण्यासाठी फोटो काढला त्याने ते व्हायरल केला असं कधी कुणाला बघायला मिळणार नाही. मी आहे तसं आहे. तुम्हाला आवडला तर आवडला, नाही तर नाही. आजकाल सगळे लोक निवडणूक आली की शेताच्या बांधावर जातात, फोटो काढतात आणि व्हायरल करतात. ती पद्धत अजितदादांची नव्हती. स्पष्ट कुठलाही प्रश्न असो, कोणी माणूस त्यांच्याकडे कामासाठी जावं, कुठलंही काम सांगावं, हो किंवा नाही त्या जागेवर तिथंच. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्यावर चर्चा नाही किंवा पुनर्विचार नाही. एकदा त्यांनी तो शब्द दिला, तो शब्द दिला. मध्यंतरीच्या काळामध्ये वेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळं, वेगळ्या राजकारणामध्ये असल्यामुळं माझा त्यांचा फारसा संबंध यायचा नाही. अगदी DPDC मध्ये मी खासदार असताना गाठी भेटी व्हायच्या एवढ्याच. निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी त्यांच्यावर बोलायचं, ते माझ्यावर बोलायचे. विमानतळाच्या राजकारण आरोप प्रत्यारोप व्हायचे. पण खरा परिचय आणि जवळीक 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान झाली. आणि त्यावेळेला कळलं की किती हव्या मनाचे राजकारणी असावं ते अजितदादांचं. काल ही घटना घडल्यानंतर दिलीपरावांशी माझा फोन झाला. म्हटलं आज खूप गर्दी असणार आहे, सगळे रस्ते जवळजवळ बंद होते. पुन्हा सगळ्यांनी 6 वाजता पुण्याहून निघालो. बाळासाहेब, मी, पूर्वा आणि दिलीपराव 8 वाजता पोहोचलो. त्यावेळेला त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची आमची गाठ पडली. इतकं हृदय पेलावून जाणारं, इतकं वाईट वाटलं सगळं परिस्थिती तर पाहिल्यानंतर. जो तो माणूस बारामती शहरामधले असेल किंवा त्या परिसरामध्ये, रस्त्यामध्ये, पाटसपासून सगळीकडे प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती धाय मोकलून रडत होती की आमचा दादा गेला. नुसत्या घोषणा, दादा परत या, परत या. आम्ही खरं म्हणजे निशब्द झालो. दादांसारखा राजकारणी पुन्हा होणार नाही. अनेक लोक विकास करतील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास गेला. दादांच्या बरोबरच महाराष्ट्राचा विकास गेला. त्यांनी मनात ठरवलं तर ते करूनच दाखवायचे. मग त्याला किती फंड असो, किती अडचणी असो, 5 मिनिटात शब्द, 10 मिनिटात जिया काढायला सांगायचे. मला आठवतं लोकसभेची निवडणूक झाली, आपल्याकडे बिबट्याचा खूप मोठा प्रकार होता. मी आणि अतुल बेनके आम्ही दोघांनी बैठक बोलवली. दादांना सांगितलं जुन्नरच्या संदर्भामध्ये खूप मोठा हे होता. जागच्या जागी त्यांनी कलेक्टरला फोन केला, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये फोन केला. आणि त्यावेळेला आचारसंहिता चालू असताना सुद्धा 10-15 कोटीची तरतूद केली. ती 2024च्या एप्रिल मे महिन्यामध्ये. असे शब्दाचे पक्का माणूस गेल्यानंतर दादांकडे अतिशय चौकस बुद्धी होती. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचं मला आठवत आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होतं. मी दादांबरोबर होतो, दिलीपराव होतो, आम्ही सगळे होतो. ते बिल्डिंग पाहताना त्यांनी ठेकेदाराला बोलवलं, PIला बोलवलं. हे चुकीच्या पद्धतीचं बांधकाम आहे, चुका काढल्या. ठेकेदार अगोदर माने ना, हे लय शहाणा झालं. अशी चुका त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं दादा चुकलो, मी दुरुस्त करून देतो. कुठेही गेल्यानंतर अतिशय चौकस बुद्धी. काही काम मी खरं म्हणजे लांडवडीचं 2 वेळा आला. लांडवडीचं ऑडिटोरियम बघताना कोण आर्किटेक्ट आहे काय म्हटलं, दादा आर्किटेक्टच पाहिलं तर मीच आहे. सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहिल्या. सगळा परिसर, जरी घाई होती, आपला लोणीचा कार्यक्रम होता, सभा होती, सगळी घाई जरी होती तरी त्यांनी पुरेसा वेळ दिला. शाळेच्या गार्डनमध्ये गेले, शाळेच्या बिल्डिंगमध्ये गेले, सगळं काय परिसर पाहिजे. म्हणजे असा माणूस, असा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्माला येणार नाही. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या हिऱ्याला
आपण मुकलो. महाराष्ट्राच्या ह्या कर्तृत्ववान राजकारणाला आपण हरकलो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळो अशीच या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.